आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगलीत पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण जेरबंद, LCBची धडक कारवाई. सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत एका तरुणाला देशी बनावटीच्या पिस्तूल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीस प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणारे, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारे आणि अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांना देण्यात आल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती. पेट्रोलिंग दरम्यान जुना जकात नाका, इनाम धामणी परिसरात पोलीस पथकाला खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चॉकलेटी रंगाचा चौकडीचा शर्ट घातलेला एक तरुण संशयास्पदरित्या सर्व्हिस रोडवर उभा असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची शक्यता आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ सापळा रचला. आयन्स एंटरप्राइजेस गोडाऊनजवळ संशयित तरुण दिसताच पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शिवम अर्जुन शिंगारे व 19 राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. त्याची अंगजडती घेतली असता कमरेला एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसे आढळून आले. चौकशीत आरोपीने हे शस्त्र इचलकरंजी येथील गजानन खामकर यांच्याकडून 2 वर्षापूर्वी घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी पुढील तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या विरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करून कमेंट करायला विसरू नका. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.